नमस्कार, पुणेकर माझामध्ये आपले स्वागत। सध्या आपण पुणे शहरातील येरोडा भागामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने आज राज्यामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने जे उपोषण चालू आहे त्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी एक दिवसीय आंदोलन करण्यात आलेलं आहे। आपल्याबरोबर सर्व येरोडा भागातील मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते आणि प्रमुख आणि विविध पक्षातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। सर, आज या ठिकाणी आपण एक दिवसीय आंदोलन घेत आहोत, काय बोलाल? गेले कित्येक दिवस आपण पाहत आहोत की संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज येरोडा यांच्यातर्फे आज इथं लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे। वास्तविक पाहता आरक्षणाचा प्रश्न खूप तीव्रतेने आज ऐरणीवर आलेला आहे। आपण सर्वजण पाहत आहोत की विविध प्रकारच्या अनेक वर्ष गेली 40 वर्ष हा प्रश्न विविध राज्यकर्त्यांनी भिसत ठेवलेला आहे। मराठ्यांना आरक्षण मिळवून देणे एक खूप मोठं षडयंत्र रचलं जात आहे। 50%च्या वरती कुठलेही आरक्षण हे टिकून न देता आपल्याला माहिती आहे की हे टिकणार नाही आहे, तरीसुद्धा मराठ्यांना निव्वळ फसवणूक करण्यासाठी विविध राज्यकर्त्यांनी, त्यात सगळे राज्यकर्ते आले, त्यांनी नुसतं मराठ्यांना आरक्षणाचं गाजर दाखवलेलं आहे। आम्हाला आमच्या हक्काचं 50%च्या आतलं आरक्षण हवं आहे। यासाठी सर्व डाटा तुम्ही वापरा। मराठा समाज मागासलेला सिद्ध आहे हे सिद्ध करण्यासाठी आपण वेगवेगळे कमिशन नेमले आहेत। प्रत्येक आयोगानं, मग तो बापट आयोग असू द्या, राणे समिती असू द्या किंवा गायकवाड आयोग असू द्या, प्रत्येक आयोगानं मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे सिद्ध केलेलं आहे। तरीसुद्धा या अहवाल भासण्यात गुंडाळून पुन्हा एकदा नवीन समिती, नवीन आयोग नेमण्याचं षडयंत्र करून वेळ खाऊपणा चाललेला आहे। वास्तविक पाहता मराठ्यांना 50%च्या आतमध्ये आरक्षण मिळू शकतं हे सप्रमाण सिद्ध झालेलं आहे। पण मराठ्यांना वेगळी त्यांची दिशाभूल न करता 50%च्या आत जर 13% आरक्षण दिलं तरी मराठा समाज त्यात खुश आहे आणि हे 50%च्या आतल्या आरक्षणमध्ये आम्ही बसतो याची सर्वांनी नोंद घ्यावी। आम्ही इतके दिवस आमच्या ताटातील अर्धी भाकरी आमच्या ओबीसी समाज बांधवाला दिलेली आहे। त्यांनी मोठ्या मनाने आता जो मराठा समाज आहे जागतिकीकरणानंतर आपण पाहिली शेती संपत चाललेली आहे। जिथं 10 एकर शेती होती तिथं आता एका कुटुंबाकडे 1 एकर शेती उरलेली आहे। विशेषतः मराठवाड्यामध्ये हा प्रश्न अतिशय तीव्रतेने समोर येत आहे की तिथं नापिकी आहे, दुष्काळ आहे, तिथं हे नाही आहे, कुठल्याही प्रकारची रोजगार नाही आहे, तिथं उद्योग व्यवसाय नाही आहे। अतिशय तीव्रतेने हा प्रश्न विशेषतः मराठवाड्यामध्ये भेडसावत आहे। मराठवाड्यांकडे वास्तविक पाहता त्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही आहे। निजामाच्या अखत्यारीत असल्यामुळे ती सगळी कुणबी प्रमाणपत्र निजामांनी जाळून टाकली होती। इतर सर्व असेल, पश्चिम महाराष्ट्रातील मराठा असेल, उत्तर महाराष्ट्रातील मराठा असेल, विदर्भातील मराठा असेल, सगळ्यांकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत किंवा त्या प्रक्रियेमध्ये आहेत। तर त्यासाठी सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणून गणण्यात यावं। हा 1884चा दाखला आहे। 1884चा मुंबई गॅझेटियरमध्ये मराठ्यांना मराठा आणि कुणबी ही एकच जात आहे समप्रमाण सिद्ध होत आहे। एवढंच नाही तर तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये बरे झाले देवा कुणबी केलो, नाही तर दंबे मेलो असतो असे म्हटलेलं आहे। म्हणजे 16व्या शतकापासून मराठा हा समाज हा कुणबी म्हणून सप्रमाण सिद्ध होत आहे। तर याला वेगळ्या पुराव्याची गरज काय आहे? तर सरसकटपणे मराठवाड्यातील सर्व मराठा समाजांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे। मनोज जरांगेंच्या जी मागणी आहे त्याला आमच्या सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजांचा त्याचप्रमाणे इतर सर्व समाज बांधवांचा पाठिंबा आहे। त्यासाठी आम्ही लाक्षणिक उपोषण करत आहोत। सर्व आमदार खासदारांनी मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे, नाहीतर लोक तुमच्या घरावर येऊन त्यांच्या पद्धतीने उत्तर देण्याचं काम मराठा समाजाचे कार्यकर्ते करतील। तर या सर्व मराठा समाजाच्या मागणीला सर्व आमदार खासदारांनी पाठिंबा द्यावा अशी आमची मागणी आहे। एकोणीसशे 82 सालापासून अण्णासाहेब पाटील ते विनायक मेटे ते आज आपले मनोज जरांगे इथपर्यंतच्या सर्वच नेत्यांनी या मराठा आरक्षणाच्या संदर्भात वेळोवेळी आंदोलन केलेलं आहे।
पण आम्ही आजपर्यंत पाहत आलो 40 वर्षाची ही मागणी जी एवढ्या जोरामध्ये आता उभी राहिलेली आहे, ही मागणी मराठा समाज करत असताना प्रस्थापित नेत्यांनी, विशेष करून मराठा नेत्यांनी, आमदारांनी प्रत्येक वेळेस समाजाची दिशाभूल करून मराठा समाजाला आरक्षणापासून कसं वंचित ठेवता येईल हाच प्रयोग करत राहिले। आणि हे करत असताना त्यांनी कुठले तरी काय एक आयोग आला पाहिजे, मागणी केली पाहिजे, असं काहीतरी वेगळं वेगळं काढून समाजाची दिशाभूल करत राहिलेले आहेत। आमची सर्वांची एकच मागणी आहे की आत्तापर्यंत जो अभ्यासपूर्ण अहवाल जरांगे पाटलांनी मांडलेला आहे, असा त्या अहवालाला धरून तो निकष लावून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्यावं अशी आमच्या सकल मराठा समाजाची मागणी आहे। माझ्याकडे स्वतःकडे आम्ही कुणबी असल्याचा पुरावा 1926 सालचा आहे, पण आजही आम्हाला ते कुणबी सर्टिफिकेट मिळत नाही आहे। हे माझ्याकडे ते पुरावा आहे, 16/5/1926 सालचा माझ्याकडे पुरावा आहे, हा आपल्याला बघायला मिळेल। आमचे आजोबा हे शेती करत असल्याचं कुणबी असल्याची नोंद आहे, महसुली नोंद आहे। असं असताना सुद्धा आम्ही सुद्धा यापासून वंचित आहे। तर अशा तमाम मराठा समाजाच्या सगळ्या सकल मराठा समाजाच्या सगळ्यांना सरसकट कुणबी सर्टिफिकेट मिळावं, आजच्या या पाठिंबा जो दर्शवत असते याच्यातून आम्ही मागणी करत आहे। या आमच्या सकल येरवडा मराठा समाजाच्या वतीने येरवड्यातून आम्ही ही मागणी करतोय। मराठा हा शांतताप्रिय समाज आहे, परंतु सध्याचं राजकारण पाहता काही प्रत्यक्ष आणि काही अप्रत्यक्ष या मराठ्यांच्या विरोधात कट कारस्थान करण्याचं काम काही मंडळी करतात। त्या गुणरत्न सदावर्तेच्या मार्फत त्याच्या पाठीशी असणारे अनेक काही राजकीय मंडळी ही पाहता मराठा समाजाला आज कळून चुकलेलं आहे की हा सदावर्ते हा कोणाचा प्यादा आहे, आणि त्यामुळेच मराठा समाजात चिडून रस्त्यावर उतरला आहे। परंतु आपण लोकशाही मार्गाने जाणं हे कधी पण योग्य आहे असं मला या ठिकाणी वाटतं। मराठा समाजाने पुढीलच्या काळामध्ये शांततेने पुढचं धोरण अवलंबावं, परंतु ह्या शांततेचं सरकारने पण कुठंतरी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे, जेणेकरून समाज उग्र होणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी, या निमित्ताने मी विनंती करतो। मराठा समाजाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाजाचे आयुबाई शेख आणि अनवरभाई पठाण पण या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। तर आज या ठिकाणी जे आंदोलन होत आहे महाराष्ट्रामध्ये, तर आपल्या मुस्लिम समाजाच्या वतीने आपण काय बोला? सकल मराठा जे आंदोलन आहे याला महाराष्ट्रातल्या सर्व मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे। कारण गेले अनेक वर्ष आम्ही गावात असू द्या, खेडेगावात असू द्या, मराठा समाज आणि मुस्लिम समाज हा शेकडो वर्षापासून गुणीगोविंदाने आपण भावाभावासारखं आपण या ठिकाणी राहिलो आहोत। माझे कर्मभूमी हा येरवडा गाव आहे। येरवडा गावाचा जर आपण विषय घेतला तर येरवडा गाव हा गोसावी आणि राजगुरूंचा गाव। तर स्वातंत्र्याच्या लढ्यापासनं राजगुरू जे पाटील होते या गावातले, त्यांची जमीन एमिनेशन फॅक्टरीमध्ये जवळजवळ बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप मिलिटरीसाठी तिथं जवळजवळ 500 एकर जमीन यांची शासनाने घेतली आहे मिलिटरीच्या BEG ग्रुपला बसवण्यासाठी। तसेच जवळजवळ 800 एकर जमीन येरवडा जेलसाठी 500 एकर जमीन राजगुरू फॅमिलींची यांची गेलेली आहे। तसेच औद्योगिक जी शाळा आहे, औद्योगिक जी वसाहत आहे, मेंटल जे आहे, मेंटलला जवळजवळ 250 एकर औद्योगिक शाळा अशी मिळून येरवडा गावातले जे राजगुरू पाटील आहेत त्यांची भरपूर जमीन या देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदरपासनं आणि देशाच्या हितासाठी ही जमीन त्यांनी शासनाला दिलेली आहे किंवा शासनाने ती घेतली आहे। तर आज आम्ही लहानपण ते मोठ्या या गावात झालो, आज आमचा राजगुरू पाटील हे भूमिहीन आहे, त्यांच्याकडे 1 एकर पण कोणाकडे जागा नाही आहे। तर त्यांच्याकडे कुणबी सर्टिफिकेट होते पूर्वीचे, पण नोंदी आहेत। काळांतरातनं महसूल खात्यामध्ये बदल करत करत त्यांना मराठा कुणबीपासून मराठा करण्यात आला। ते हे तर एक मी छोट्या येरवडा गावाचं आपल्याला उदाहरण देतो। अशा अख्ख्या महाराष्ट्रात या पद्धतीने वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या
तालुक्या आणि जिल्ह्यामध्ये असे प्रकरणं घडलेले आहेत, तर अख्खा मुस्लिम समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्याच्या अल्पसंख्याकाचे अध्यक्ष महाराष्ट्राचा या निमित्ताने, तसेच आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवले यांच्या माध्यमातून येरोडा गावाचा जो आज आम्ही उपोषण आणि पाठिंबा मनोज जरांगे पाटलांना दिलेला आहे। आज येरोडा भागातनं हे जे मराठा समाजाचं जे आंदोलन होत आहे या आंदोलनामध्ये येरोडा भागातील बौद्ध समाज बांधव असू द्या, मुस्लिम समाज बांधव असू द्या, या ठिकाणचा मातंग समाज बांधव असू द्या, सर्वांनी या ठिकाणी या आंदोलनाला उपस्थित राहून पाठिंबा दिलेला आहे। तसंच आपल्याबरोबर या ठिकाणी सुनील काळोखे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। पवास काय बोलाल आपण या आंदोलन? आज या ठिकाणी येरवडा विभागातील सकल मराठा समाजाला पाठिंब्याच्या देण्याच्या उद्दिष्टानं जे सर्वांचे आत्मा आज म्हणून ज्यांच्याकडे नजरेने पाहिलेले मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, आपल्या परिवाराची पर्वा न करता जो काही त्यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे, त्यांना पाठिंबा म्हणून येरवडा विभागातील सर्व मराठा समाज या ठिकाणी एकटे होऊन उपोषणाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज एक दिवसाचं उपोषण या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। त्याला मी माझ्या वतीनं व सकल मातंग समाजाच्या वतीनं मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी पाठिंबा म्हणून मी जाहीर करतो। आपल्याबरोबर आता या भागातील जे नगरसेवक आहेत अविनाश राज साळवे, त्यांचे बंधू आपल्यासोबत आहेत, अतुल नाना साळवे। नाना, आज या ठिकाणी जे आंदोलन होत आहे, आंदोलनाप्रसंगी आपली काय बोलाल आपण? स्वाभाविकपणे हा जो लढा आहे तो लढा माझ्या मते एक आंबेडकरी लढाच आहे की ज्याच्यामध्ये संबंध सकल समाज हा अतिशय ताकदीने उतरलेला आहे। मी या आंबेडकरी समाजाच्या वतीनं त्याच पद्धतीनं ज्या ज्या या चळवळीला मानतात त्या चळवळीच्या वतीनं या सकल मराठा मोर्चाला आम्ही पाठिंबा देत आहे। त्याचबरोबरीनं आगामी काळामध्ये ज्या ज्या भूमिका असतील त्या भूमिकेच्या बरोबर जाण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। आज या ठिकाणी येरवडा भागामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जे आंदोलन होत आहे, एक दिवसीय उपोषण होत आहे, त्या उपोषणास अनेक समाज बांधवांनी, मुस्लिम समाज बांधव असू द्या, बौद्ध समाज बांधव, मराठा मातंग समाज असू द्या, त्या सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित राहून आपला पाठिंबा दिलेला आहे। व्हिडिओ मेकर यशवंत मी संतोष शिंदे, पुणेकर माझा न्यूज।